आम्ही आहोत गवळ्याच्या नारी, हळू चढवितो नंदाच हरी. अगं राधे, चल जाऊ मथुरे बाजारी. अगं चंद्रा, मथुरे बाजारी जायचं खरं, पण मथुरेची वाट तुला माहितीये का ग? अगं राधे, वरच्याची खड्डा मावशी आहे बघ, तिला धाक मारून घे, पाहू येते का मथुरे बाजारी. असं म्हणते, मी धाक मारते बघ, मावशी येईल बघ घाई घाई. मावशी, अगं ए मावशी. अगं काय ग पोरींनो? अगं मावशी. काय ग? आम्ही पोरीपोरं मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना. पण कसं जाणार? का ग? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना मावशी. असं म्हणताय होय? होय. मग आलीच बघा घाई घाई. ये तर बघ. राजेंद्र घाग शिवसेना विभाग प्रमुख धामणदेवी गण, राजेंद्र घाग शिवसेना विभाग प्रमुख धामणदेवी गण यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच कैलासवासी अनंत गोविंद साळुंके यांच्या स्मरणार्थ अजित साळुंके यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच दत्ताराम धन्यवाद. अगं या बया 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 बया. अगं पुरींनो, मला तुम्ही बोलावलात? काय ग मावशी? काय ग? अगं मावशी, काय? मी काय म्हणते, हा. आम्ही पोरीपोर मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. मग जा ना. पण कसं जाणार? का ग? त्यासाठी तुझी तर गरज होती ना मावशी. असं होय?
म्हणजे तुम्हाला गरज लागली म्हणून या म्हातारे मावशीला आज बोलावून घेतला. होय ग मावशी. अगं पोरींनो, मग बाजाराला जायची तुमची तयारी झाली असेलच. होय मावशी, झाले तर. होय ना? मग एक काम करा, काय करू ग? एक नंबर लावा. कशासाठी ग मावशी? अगं पोरींनो, आता काय घेतलंय काय नसलंय ही बाजारची लोक विचारणार कुणाला ग? तुला बघ मावशी. मग ते सांगाया नंबर लावा. मग असं बोल ना मग मला मावशी. तसंच म्हणायचंय ग. बरं ऐक मग. हा. मावशी, वाव. मी घेतलाय छास. अगं तू घेतलास छास. मावशी, वाव. मी घेतलाय छास. अगं तू घेतलास छास. मावशी, काय ग? तुझ्यापेक्षा दिसते की नाही खास? एकदम झकास. आता तुझ्या पडू दे प्रकाश. हो माग बाई तारा. अगं तारा, आता तू घाल या सगळ्या पोरांना वारा. अगं मावशी कशाला बोलायला ग? अगं तुम्ही बाजाराला निघालात खऱ्या. अगं काय घेतलंय काय नसलंय ही बाजारची लोक विचारणार कुणाला ग? अगं मावशी सांगू म्हणते. मग सांग ना ग. खरं सांगू. नाही खोटा सांग. ऐक मग. हा. मावशी मी घेतलं ताक. अगं तू घेतलंस ताक. मावशी वाव. मी घेतलं ताक. अगं तू घेतलंस ताक. ते मावशी काय ग? ते सगळ्यांसमोर जाऊन वाक. अगं ही पोरं मगाचपासून वाट बघतायत मावशी कधी वागते. अगं ही पोरं मी वाकली तर ठेवतील काय मला? अगं मावशी तसं नाही ग. मग कसं? पाया पडायला ग. पाया पडा होय. तेव्हा वाचले बाबा मी. हो माग पाहुणा ही आमची आता मेन गवलन आहे. काय ग मावशी? अगं बाई हो, कशालाच मारलास? दाढी करायची आहे. अगं काहीतरी काम आहे म्हणून आवाज मारला ना. असं बोलला. मग तसंच म्हणते मी. अगं पोरीनो, बघ तुम्ही बाजाराला निघालायत त्या साऱ्या गोपी गवळ्यांनी सांगितलं काय घेतलं आणि काय नसलंय. अगं तू कधी सांगणार बाई हो? अगं मावशी, काय ग? सांगितलंच पाहिजे. अगं तू कधी सांगतेशी मोठी पोरा इथं वाट बघताय. बरं मावशी ऐक. हा. अगं मावशी, वाव. मी घेतलं लोणी. अगं तू घेतलं लोणी. अगं मावशी, वाव. मी घेतलं बघ लोणी. तू घेतलं लोणी. आणि माझ्याकडे पाहुणा आहे बघ कोणी. भावानो पोरांनी डोलं बंद करा हिच्या चाक पडेल. झालं तुझं? होय मावशी. हो माग बाई राधा, हे बघ तुम्ही काय घेतलंय काय घेतलंय याची ओळख तर झालेली आहे. होय ग मावशी. आता वेळ न करता आपण निघूया का मथुरेच्या बाजाराला? चल मग मावशी जाऊया. चला तर मग. झालं तरी काय? अगं मावशी, काय ग? मी काय म्हणते. होय. आम्हा पोरीने विचारलं. होय. पण तू घेतलंस का नेसलंस का सांगितलं नाही. मी होय. अगं पुरीनो, आता माझं काय घेऊन बसला? काय ग मावशी? अगं मी आता म्हातारी, माझा कशात काय आणि फाटक्यात पाय, आणि माझ्या मालाला हा बांधाव बसलेला म्हातारा तरी विचारेल काय? काय ग? तुला आता कोण विचारणार आहे ग? म्हणूनच म्हणते ना. तरी पण सांगितलंच पाहिजे बघ. तरी पण मी सांगायला पाहिजे. होय मावशी. मग पुरीनो मी पण आज घेते. काय घेते? मी काय घेते? अगं साचार बोट, अंगठा एवढा मोठा, वर बघ अंगठ माझं वर आहे. तो दिसलाच नाही बघ मावशी. वर बघशील तेव्हा ना. बरं मावशी, पुढे बघ. अगं साचार बोट, अंगठा एवढं मोठं, आन दिसाया लाल भडक. माझी साडी लाल आहे, बाकी काय नाही. तेच बघते ग मावशी. तुम्हाला समजलं? नाही बघ मावशी. खरंच तुला समजलं नाही? अगं नाही ग मावशी. खरंच? होय. अगं मुलीनं तुम्हाला तरी ग, अगं तुम्हाला तरी समजलं नाही? अगं तुम्हाला समजणारच नाही. का बरं? कारण तुम्ही अजून लहान आहो. मी काय घेते? अगं साचार बोट, अंगठा एवढं मोठं,
आणि दिसाय लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव, अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. मावशी काय ग? एवढंच सांगायला एवढा उशीर? कारण चोकोबार आहे म्हणूनच. होय. तुम्हाला समजलं मी काय घेतलंय? होय मग मावशी. निघायचं का? अगं मावशी काय? थांब ग जरा. आता काय झालं? तुला कसली घाई लागली का एवढी? अगं बघ ना, सूर्य माथ्यावरती आला, आपल्याला बाजाराला निघायचं आहे. येऊ दे. होय ना? अगं मावशी काय? ऐक, हा मी की नाही तुझ्यासाठी 3 प्रश्न तर आणलेत बघ. म्हणजे मला तू 3 प्रश्न विचारणार? होय ग मावशी. मग विचार तर. अभ्यास करून आलेस ना? नाही, माझा अभ्यास तसा लय मोठा आहे. तो दिसतोय. हो. मावशी ऐक मग. हा काय ग? मावशी पहिला प्रश्न बघ. हा मावशी हा. तुला साडी घेऊन कोणी दिली ग? ही साडी होय? होय. ही साडी मला शशिकांत साळुंक्यांनी घेतले. मावशी हा. उद्या आमचा सुद्धा नंबर लावा. नाही, मी सांगते जरा थांब. साडी घ्यायला बघ. हो हो. मावशी दुसरा प्रश्न बघ. हा मावशी काय ग? तुला ब्लाऊज शिवून कोणी दिलं ग? हा ब्लाऊज होय? होय. सुनील उतेकरांच्या बायकोन दिला. मावशी काय? उद्या आमचा सुद्धा नंबर द्या. जाताना थांबानी तिला माप तेवढं देऊन जा. मावशी तिसरा प्रश्न बघ. हा मावशी काय ग? तुझ्या काय ते मंगळसूत्र कोणी घातलं ग? हा मंगळसूत्र होय? होय. माजी सरपंच विजय साळुंक्यांनी केले. मावशी काय? ते मला नको, ते तुला मग माझं मलाच राहू दे. मावशी काय ग? मी काय म्हणते, हा. तुला साडी दिली, ब्लाऊज दिलं, मंगळसूत्र दिलं, होय. मग तुझं स्वतःच तरी काय आहे ग? हे जे मी कुंकू लावलंय ना, ते माझं स्वतःच आहे. हे तरी स्वतःच आहे. हो असू दे. झालं तुझी विचारपूस होय करून. मावशी. आता वेळ न करता आपण मथुरेची बाजाराचा रस्ता धरूया का? चल मग मावशी जाऊया. चल तर मग. अरे पेंड्या 16,308 रुपयाचे मेळा थाटमाट करून मोठ्या जोमाने मधुरच्या बाजारी चाललाय. त्याच रस्ता प्रतिबंध करायचं काम मी तुमच्यावर सोपवत आहे. काय म्हणता जेवण तेव्हा आम्ही प्रतिबंध करायची होय. पण तेव्हा त्याने ओळख विचारता आम्ही काय सांगणार? अरे पेंड्या हुकूम माझा आणि कायदा तुझा. एवढंच ना? होय. ठीक आहे तेव्हा या तुम्ही. येतो मी. हा फिरा काय रे? अरे देव इथे काहीतरी आपल्याला सांगताय, तिकडे काय करतोय? आलं त्याची इती घेतली होती ना. त्याची उडी? त्याची उडी घेतली होती? आलं त्याचीच घेतली होती. अरे वा. त्यामुळे दररोज या खेळायला रे. आलं तो रोज असतो तिकडे गोलकोतला खेळायला. पण त्याचा अंडू मजबूत आहे. एक वेळी दांडू पण घेऊन ये. इती घेऊन येऊ नको. हा मी काय म्हणतो, देवाने एक मोठी कामगिरी सांगितली. आलं ती कोणती ले? तू ऐकलं नाही? आलं अजिबात नाही. देवाने असं सांगितलं की काय सांगितलं नाही? 16 सत्र 16 108 1 ते 8 गोपिकांचा मेळा गोपिकांचा मेला. हातमाट करून मथुरेला निघालाय. सात मात कल मथुरेला निघालाय. हा त्याला आपण मथुरेला जाऊ द्यायचं आलं नाही. मग चालायचे तरी काय? त्यांना आपण अडवून धरायचे. आले तू याला की कुलाले त्याला आपण आवडलं त्या म्हणून नाही मानणार. आलं ह्याला पण पटला. आवडायचे कुठं आपल्याला आलं मग काय झालं? अडवायचे. आलं मध्ये थांबवायचे. हा आलं मग आता बोल ना. आता बोलण्याचं काय मी सांगतो, ए त्यांना आपण थांबून धरायचे आहे. आलं ही कामगिरी करायला आपण काय शोधत? आपण दोघे जाऊ. हा मग तुझा कोण आहे का तिसरा? माझा तिथला हाय रे. काय यांना घेऊ लागले ना? आलं ह्याला आता अजिबात नको आणि ह्याला आता पहिली नको. हा लय आवली कालता. मग मी काय म्हणतो, काय तुझ्या जवळ कोण आहे काय? माझ्या दोन्हीचा आता विचार करायला लागले. अरे पाय त्याला थांब बघता कोण असला तो. बघ पटकन बघ, नाही तर गवलेली पुढे निघून जातील.
ए आपल्या डोलीचा कोण आहे काय नाही आहे आले हे तो नाही आले हालू तो अजिबात चांगल्या गावलेली पलती जिंकले अरे अला आधीच तो धाबाला काय रे? ए त्याला घेऊन जाऊया अरे हा पण नुको आणि तो नुको नको काय हा अला हा एक हाय कोण आहे? एक हाय अरे पटकन सांग रे काय तो आले तो आपल्या वलच्या आलीचा टोचल्या तो तोचऱ्या हा अरे तो येल काय आले येल नाही तर आहे बरं हाक मार बघू दे लगेच हात मारतो लवकर हाक मार हा इकलो होतो आले टोचल्या अरे लावला व्यामचा बसलो वाला काय रे ए, काय अरे तुला हाक मारताना पहिल्या घडल्या अजून गवळीने पुढे बघायचे आहे हा? बघ. अरे जरा जोरा हाक मार त्याला आवाज गेलाय काय अजून जोरात बोलतो हा, मारतो थांबा अरे टोचल्या अरे लावतले कात्याला अरे तुला मजा आहे माझ्या अरे होय येऊ मग अरे हे लावतात हॅलो हा पिंड सुद्धा मन हक मारली या लाडक्या चोचऱ्याला पिंडालो मी जोडीला गाय गुरांना घेऊन पिंड सुतमाणी हक मारली या लाडक्या चोचऱ्याला
ना का पडलाय काय बघ. अरे तुझा पल्लेला सगळा उचलला. चला हा जपून ठेव. जपून ठेवता. रे काय काय रे काय अरे मगापासून मोबाईल तोय हा होता कुठे अजून अरे काय सांगू तुला. काय सांगतोय अरे ती माझी गाय आहे ना गाय. कुठं आहे अरे माझी गाय. कुठं आहे अरे ते राहणार नाही ना हा ते चंद्रकांत गोठाल मध्ये चंद्रकांत गोठाल. चंद्रकांत गोपाळ हा गोठाल. गोपाल हा हा त्यांच्या वाड्यात गेली होती. कशाला मला माहित नाही. मग मी गेले होते पाटणा हा बघायला. गायला हा मग तो वाड्याजवळ गेलो. तो वाड्यात ना आवाज यायला लागला. वाढत ना हो. आवाज कसा आला? आलं असा आवाज आला. अरे ते चंद्रकांत गोपाळ ना हा. ते शान करत होत असतील ते नव्हते तिथं वाड्यात. कुठे गेले होते ते? ते इकडे पूजेला आले होते. दुसरं कोण होता वाड्यात मला माहित नाही. मी घाबरलो. मी जवळ होते. आवाज काय थांबत नाही. आवाज काय थांबत नाही. हो, सांगत ना कसा असं हे राहिलो आवाज होता मी घाबरलो. काय केलास गेलो घेतली काठी काठी घेतलीस आणि उघडला दरवाजा मग आणि बघतो ते काय काय वासरू दूध पियत होता. आलं देवा. वासरांमध्ये मोये केला. बोला बोल कळणारच. अरे, तुझा वासरू का काय तुझी माझा गाय. तुझी काय मग तुझ्या वासरा मोळे मोळे कसा करायला म्हणतोय त्याच्या वासराला मला मोये केला. हा मग आता म्हण ना मग हा. अरे पण मी काय म्हणतोय हा तुझी गाय हा त्याचा वासरू हा आणि दूध त्या वासरा का देल माझी काय सगळ्यांना देते दूध दूध दूध. हा. ए तुझी गाय सगळ्यांना देते ना दूध पूर्ण बोल पूर्ण बोल. हा. हॅलो हो. हा हा करून आहे बघ, त्याला देल भेटल भेटेल ना भेटल पण आज भेटणार नाही. त्याला सांग उद्या भेटेल आज भेटणार नाही. आज माझी अपॉइंटमेंट ठरली आहे. ए, ए, हा. त्या तात्याला बघ त्याला पाहिजे. त्याला तो त्याला मला नको. नको त्याला. आलं तो मागातपासनं मला कळतोय. त्याला घ्या. हा मग आता संध्याकाळी जाणार होतो पण आता हा आला. त्याला कॅन्सल कर आणि त्याला ठेव. हा मग तू संध्याकाळी ये तुला भेटणार नाही. हा. आज रात्री दिला असता पण आज रात्री ह्याला द्यायचंय. मग ते जाऊ दे, तुम्हाला बोलवलीस कशाला. अरे बोलवलीस कशाला म्हणजे काय काय अरे येड्या मोठी कामगिरी कुठची अरे देव आलं ते देवाने कामगिरी सांगितली आपल्याला कसली कामगिरी. कसली कामगिरी ऐकायची तुला हो. हे बघ देवाने असं सांगितले काय सांगितलंय. 16,108 गोपिकांचा मेळा मेळा थाटमाट करून मथुरेला चाललाय ताट करून मथुरेला चाललाय. आले ए तात कलून नाही मग थात मात कलून. थाट नाट करून. ऐकत नाही ते. हा 16,108 गोपिकांचा मेळा हा थाटमाट करून मथुरेला निघालाय निघालाय. त्यांना आपण मथुरेला जाऊ द्यायचं नाही नाही द्यायची. ही कामगिरी देवाने आपल्याला सांगितली सांगितले. ही कामगिरी करायला आपण जाऊया जाऊया. जाऊया ना ऐकलं जोडीला हो. पाकड्या काय चल जाऊया हा? चला जाऊया. जाऊया. जाऊया? जाऊया. चल मग. मधू. जाऊया बाजाराला शृंगार करून सयानो ग जाऊया बाजाराला
हॅलो, सुशांत सुभाष कदम, शिवसेना विभाग प्रमुख, हुमनेवाडी तालुका चिपळूण, सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच संतोष तुकाराम शिगवण यांकडून
मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे आणि एक डान्स करायचा आहे. हॅलो. म्हणून काय म्हणते बघा, काचेच्या बशीत बदामी हलवा, काचेच्या बशीत बदामी हलवा. संतोष. संतोषराव तुमचं नाव घेते, पहिले बायकोला घालवा, मग मावशीला बोलवा. तसेच मावशी डान्स करायचा आहे. नंतर आता अजून पुढे कार्यक्रम आहे. बघ आपला साज आणि शृंगार तर झालेला आहे, अगं होय मावशी. होय ना? मग आपण थांबून जमणार नाही. बघ चल मग मावशी जाऊया. आपण निघूया का पुढे? चल मग. चल तर मग. हॅलो. राजू घोरपडे यांच्याकडून मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशांत महाराजांचं तू नाव घ्यायचं आहे. म्हणून काय म्हणते बघा, खेडच्या बाजारपेठेतून आणल्या केळा, एक आणल्यास तिथे एक असतं, भरपूर आणल्या म्हणून. खेडच्या बाजारपेठेमधून आणल्या केळा आणि प्रशांत महाराजांचं नाव घेते, त्यांच्याबरोबर आता कीर्तनाला चला. तसेच मावशी महेश निवाते यांच्याकडून सुद्धा तुला 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचंही तू नाव घ्यायचं आहे. करीत होते वेणीफणी समोर होता आईना, करीत होते वेणीफणी समोर होता आईना. महेश रावांचं नाव घेते, ते मला मिठीत घेतात, पण मी काय त्यांच्या मिठीत येईना. तसेच मावशी ग्रामपंचायत सदस्य भावेश घाग यांच्याकडून सुद्धा तुला 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, त्यांचंही तू नाव घ्यायचं आहे. भावेश. साखरेचं पोतं सुईने बसवलं, साखरेचं पोतं सुईने बसवलं. भावेशरावांचं नाव घेते, निवडणुकीच्या आधी त्यांनी पावडर लावून फसवलं. तसेच मावशी यश बडबे यांच्याकडून सुद्धा तुला सूरज उपेकर ना. खुर्चीत खुर्ची डबल खुर्ची, खुर्चीत खुर्ची डबल खुर्ची. सुरेशरावांचं नाव घेते, तुम्ही माझं परशा आणि मी तुमची आरची. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ए दुसऱ्या, काय अरे गवळीला पाहिजे का? बघितल्या? बघितलंस ना? हा. मग असं करा, काय करायचा? त्या गवळणीच्या मेळ्यामध्ये हळू जायचं हळू जायचा. आणि त्या गवळीने असं विचारायचं. काय विचारायचं? हे बघ, त्या गवळीने जाऊन असं विचारायचं. काय विचारायचं? त्याला हिकलं घे, त्याला हिकलं घे. मी माझी गादी सोडत नाही. त्याची तिथनंच गाडी दूर. सोडायला लाव, त्याला हितच दे. ए तू हताई आहे. मी माझी गादी सोडतच नाही. तू गाडी नाही सोडली तर या मी हलक्यान मारीन. तू हितच दे. ए बा तू हताई आहे. हता नको तू जिंकले जा. मी हकडे जा. हा. या बघ, काय? त्या गवळणीच्या मेळ्याची मोरकी मावशी आहे. मोडलेली मावशी आहे. अरे, मोडलेली किती असणार? मग? मोरकी म्हणजे पुढारी नाही. हा. हा, या मावशीला जाऊन असं विचारायचं. हा? काय विचारायचं? ए मावशी, ए मावशे. हा तुझं वजन? मग? अरे मावशीचा वजन किती, तुझा वजन काय? हा? वजन दाखवतो घे आता. जरा वजनात. घे. हा, हा. जोरात. जोरात. ए मावशी, ए मावशे. आला. गेला. काय रे? वजन वाढला तसा खाली बसला. हा? वजन जास्तच झाला. जास्त झाला का? हो. तू थोडा कमी कर. कमी करतो. हा, या मावशीला जाऊन असं विचार. काय विचार? ए मावशी, ए मावशे. तुम्ही आलात कुठून मी आलात कुठून? आणि जाणार कुठे? जाणार कुठे? एवढंच काम. एवढाच. हा, हा. कोण जाणार? त्याला जाऊ दे. मला जाऊ दे. काय रे? हा, तू जाणार? आता काय मला द्यायला तो लागेल. हुशार आहे. मी इंटेलिजंट आहे. पाठी लावतो.
हा हुशार. मग तर तुझा इंटेलिजन्स नंतर अरे काय झालं काय? आले माझ्याकडे नाही ढगल नाही धुंद ह्याला आलो नाही गलीत आता मी ह्याला घेऊन गेला असं भात नाही लागतो चालणार. बापा. ह्याला घेऊन गेला असं नाही चालणार. अरे डायमंडला घेऊन जा. हा, डायमंड? हे बाबा हे बघू दे तुझा डायमंड. ये. अरे हा कोहिनूर हिरा आहे. हा कोहिनूर हिरा आहे. आलं आहे काका तुम्ही आकड्या, काय रे अरे तुझ्याकडे काय नाही म्हणतोस? तू काय नुसतं हलवीत गेलास? आलं हलवीतच गेलो त्या डायमंडला लिहिल्या तिथं मला झाला आलं का तुला सांगितलं होतं ना पहिला तर मावशी अशी ऐकणार नाही म्हणून. आलं म्हणजे बघ ए अरे मोतरा काय काय रे काय याच्याकडे कामगिरी झाली नाही त्याला काम करणार. तू तरी करणारच काय? त्याला काम करणार आणि म्हणा आहे माझं लग्न कर. कशाला मोठा वाढला एवढा वाढला एवढा जा पाठी. मी बघा करतो. अरे चोचऱ्या जरा थांब. सनी, शुभम, हर्षद यांकडून मावशी तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने या तिघांचं एकत्रित नाव घ्यायचं आहे. सनी, शुभम, हर्षद. म्हणून काय म्हणते बघा, म्हणून अजिबात बोलू नको काय ते सगळं बोल सनी, शुभम शुभम, हर्षद. हर्षद. मेरी लक्षात राहत नाही. मेरी नाव घेणार. कालच पिक्चर पाहिला त्याचं नाव होतं सायको. काल पिक्चर पाहिला त्याचं नाव होतं सायको. सनी, शुभम आणि हर्षद यांचं नाव घेते. हो का तुमची बायको? अगं कोणाकोणाच्या घालायत जातील मेरी बायको नाही ती. सगळ्यांचा घर वेगवेगळा आहे दिवसाला 2 दिवस ह्याच्याकडं 2 दिवस त्याच्याकडं. म्हणजे वाचून ए नोकऱ्या काय काय रे मी करतो. तुला हवे बायको? मला नको. आता म्हणतो मी करतो म्हणून. मला नको. आता तूच म्हणाला मी करतो म्हणून. मी माझा भाव सेटल आहे. एवढा मोठा सेटल आहे मग काय माझे 9 वाजेपर्यंत सगळं अपॉइंटमेंट झालंय. काय बोलतो आता 10 वाजता करतो बोल. बोलतो तू पाठीला मी बघतो. हा. एक पिवली साडी कमी आहे. तुला काय म्हणा काय आणि ही किती लय भाली दिसते ही हा is so beautiful, so elegant, just looking like a wow. काय म्हटलं रे? परत बोल एकदा. He is so beautiful, so elegant, just looking like a wow. अरे मग मी कशी दिसते रे? तू सांग ना. you're so kala, so jada, just looking like a leda. इकडे जागे होता हा तिला दे. हा तिला दे. काय माझ्याकडे बघ का परत बोल
ही सो काला सो जाडा जस्ट लुकिंग लाईक अ रेडा. बस आता ये ऐकलं बाय ये फुलं बस डायमंड आहे. अरे मेला तर डायमंड नाही आहे, कोहिनूर हिरा आहे. बघ कसे दात चमकताय. शिकलं बघ शिकलं बघ झाला. तुझं पोरगीचं नाव कसं? माझं नाव काय सांगत जा. हे प्रभू, हरे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमादम, ये क्या हुआ? आंखों से पानी आ गया. रास्ते में कुछ बोल गो प्रभू बोल आहे. सांगताय. अरे ओ सावधानानो, तुमची एवढी वायर भेटेल का? तू पाठी त्यांच्याकडे वाहिले अजिबात मागू नको. त्यांचा इथला फुसफुस बिघडलाय तर पाठी रिपेल करतायत. मेले आजी गच्चे ना आजी बो हे बो याची तोंडा बघ हे बघ. मेलेचे तोंडावर कधी हसू आहे काय? फक्त खायला आहे काय कामाचं नाही. कामाचे अजिबात नाही, लगेच लगेच उलवतात. पुढे आधी तुझं खरं नाव सांग. माझं नाव शिवाली कोहली. जरा जोरात बोल. हा एवढा लावलेला आहे, कशाला लावलेला आहे? माझं नाव शिवाली कोहली. मी दिवाळी आवली कोली. लावली 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 जमते जमते. हा आवली लावली कुठे आहे बघ? तू सगळी लावली 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 आवली आवली लावली 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 लावली. ती मावशी बसली तर पापड मला आवली लावली करते. तुला खरं नाव असेल ना, मग खरं नाव सांग. माझं नाव हिरा. तरी चमकते. ही ना आणि इकडे वाटलं काय मग लगेच मनाव घेतला. 10 वेळा मनाव घ्यायचं नाही, पाहिली मग घ्यायचं. ही बघ, ही पोरं मनाव घेऊन पचकावली, आता अशी घेऊन बसली. सांगेल तो पाहिली घ्या ना, ऐकत नाही. दादा सांगतोय सदा ऐकतोय. तुझी इंस्टा आयडी भेटेल? नाही देत जा. फेसबुक आयडी ते पण नाही देत. काय नाही देत बघतो. नाही देत. ए बाबा, मध्ये मध्ये ठेव करू. शिट्ट्या लागला माराय. पुढे इंस्टा आयडी दे. पाचवत टाक. सांगायचं लॉक करशील नाही फोन. तूच बघायचं नाही. हा बघतोय. डोळे बंद कर. तुझा फोन घे. लोकांचा फोन बघतोय. नो आयफोन नो, तो देत नाही. आयफोन आहे. रात्री 10 वाजता ऍक्टिव्ह यायचा. वाजला कुठला? अरे मी कॉल मारला. अरे चला आता हलव खाली आपण. तू भाऊ एकुलता एक आहे माझा. एकुलता एक आहे. नाही भाऊ पैसे नाही. रात्री 10 वाजता ऍक्टिव्ह ये. हा 10च्या आधी माझ्या वेगळ्या अपॉइंटमेंट आहे. काम आहेत. गेट कटले 10च्या आधी आली तर या हलत्यान माली ना. अरे येणार बघ. दोन कापून बसली. अरे चोचऱ्या, येणार बघ. जरा थांब. विराज साळुंखे यांच्याकडून चोचऱ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की चोचऱ्याने एक सुंदर अशी शायरी घ्यायची आहे. भरपूर शायरी सुचतायत. आज चेहऱ्यावर तेजी पण भरपूर आहे. तेव्हा कसं हसतोय बघ. आई शपथ समजून एक पण दात किल्ला नाही. मी बघितलं. दिसतायत पण. ए ऐके, कान उघडून ऐक. ऐक. अरे हम छोटे हुए तो क्या हुआ दिल वाले. वाह वाह बोला गेलं. डायमंड आवाज त्याला मोठा येऊ दे. गेला सारखा सारखा त्याला बोलू नको. डायमंड यावला चमकवतो. अरे हम छोटे हुए तो क्या हुआ दिल वाले. हम सिर्फ तेरे 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 चाहने वाले. टाळ्या वाजवा.
हा आता फोन बघ. हा अरे साऱ्या गोपी गवळणीला थांबवणारे तुम्ही आहात तरी कोण त्या रे? दंगलीला कुणी बोलवला? ह्या दंगली आला तरी कुठनं? या रानात लावलाय पाठच्या. अरे आम्हाला थांबवणारे तुम्ही आहात तरी कोण? तुम्हाला ओळखलीस ना? अरे खरं नाही ओळखलं रे. तुम्हाला ओळखलीस ना? अरे खरं ओळखलं नाही बघ. तुम्हाला ओळखलीस ना? अरे नाही सांगते ना. अगं मीच तो. अरे तू अरे मीच तो. अरे तू चोत्र्या. हे सांगा एवढा वेळ. मावशी काय रे? मला उचलून घे. का रे? मी लाडात आलोय. खरंच उचलून घेऊ? हा. खरंच म्हणतोस? हा. ये ना मग. तात्या! तात्या, टिकली, तात्या! तात्या, आता नाही दुखणार ओके? आता ना हा रिलॅक्स. रिलॅक्स वाटतो ना? हा मस्त वाटते होय ना रे. बघ तुला उचलून घेतलंय मी आता. हलव नको पडल. हा हा. सरताय वर घे. हा. मावशी काय रे? मी तुझं नाव घेऊ. घेणार रे. मी वॉर्निंग देतो. काय रे? वॉर्निंग देतो. हा. नंतर मला बोलायचं नाही. नाही ना. ऐक हा मावशी. बोलणार रे. हंडे 7. अरे हंड्यावरती हंडे 7. हंडे 7. हंड्यावरती हंडे 7. त्याला मधी पडलाय बघ. त्याला मधी पडला भाग. हंडे 7. हंड्यावर हंडे 7. त्याला मधी पडलाय बघ. त्याला मधी पडला भाग. ही म्हातारी बसली पाटावर. ही म्हातारी बसली पाठावर. तिने गेला पॉक. माझ्याकडे कशाला? अगे यासाठी बोलवलीस मला? मग मावशी काय रे? बघ हा तुम्ही एवढा घाट चढून आलात. होय ना. दमला असाल. अरे खूप दमलो मी. काय त्या साऱ्या माझ्या गवळणी पण दमल्यात बघ. मी त्यांच्यासाठी एक माळ आणलाय. काय म्हणतोस काय? थंड आणलाय. अरे काय म्हणतोस काय? म्हणजे आमच्यासाठी काही ना काहीतरी थंड आणलंयस? हो अरे पण असं काय आणलंयस? मावशी बोलणार रे. तिला आणलाय स्प्राईट. अरे तिला स्प्राईट आणलायस. तिला आणलाय कोको कोला. हिला कोका कोला. तिला आणलाय थम्सअप. आणि हिला थम्सअप. हा अरे चोचरा म्हणजे सगळ्या गवळणींसाठी काही ना काहीतरी तू घेऊन आलास ना रे. हा. मग सांगणार रे मावशीसाठी काय आणलंयस? तुला होय तुला घे माझा. पावते काय त्याला थांब. काय? त्याचा लुका वाचन हा. तर माझा दे. आणि तो हा. आणि तो पण कमी पडत असेल हा. तर ह्याचा दे. मावशी काय रे? मी सांगतो. हा माझा 20 वाला आहे. हा याचा 45 वाला आहे. हा त्याचा 2 लिटरचा आहे. हा. याचा स्वस्त्यातला आहे. कुणाचा? त्या ढोलकीवाल्याचा? हा, स्वस्त्यातला आहे. हा. पण एक्सपायर झालाय. काय अगं मावशी, काय रे? सुरेश उतेकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच प्रशांत झगडे यांच्याकडून तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रुपेश पवारचं तू नाव घ्यायचं आहे. दिलन कुणी? प्रशांतने. प्रशांत झगडे यांच्याकडून तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की रुपेश पवार यांचं तू नाव घ्यायचं आहे. म्हणून काय म्हणते बघा. म्हणून बघात पण सांगतोय. म्हणून अजिबात बोलू नको. तरी पण म्हणून बोलते. मंगळवारच्या बाजारातून भरणा नाक्यापासून सोनगाव पर्यंत पेरीत आले लसूण. लसूनच का हा? मी बोलतो गाजर पेर गाजर. भरणा नाक्यापासून सोनगाव पर्यंत पेरीत आले लसूण. प्रशांत रावांचं नाव घेते. मला न्या तुमच्या गाडीवर बसून. तसेच अजित साळुंखे यांच्याकडून आमच्या छोट्या चोचऱ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे असं 16 सहस्र 104 गोपी गवळणीला थांबवणारे तुम्ही आहात तरी कोण रे? तुला ऐकायचंय? होय ऐकायचंय बघ. होय ए थांब. मी आहे. काय रे? मावशी, हा मला एक प्रश्न आहे. हा या 3 गवलणी आहेत. होय 2 नाचतात. हा. 3 नाचत का नाही? मग तुला विचार ना तू. तू बाटीला तिला पुढे पडलं. ए पुढे. ये पुढे.
बायला झोप आली कंटाळली. सकाळपासून झोपली होतीस ना? नाही बोलते. तू नाचत का नाही? अरे चोचरे मला नाचतच नाहीत बघ. बाय ए बाय शब्द आणि शब्द चावून बोलायचा. बघ त्या बिचारा माझ्या भावान हा लावला नाही आणि शब्द चावून बोल, खाऊन बोलू नको. नाही खरं बोलत पण काय बोलत ते ऐकायला येणार. चावून बोल. अरे चोचरे मला नाचतच नाहीत बघ. मी शिकवू? शिकव की. जोरात शिकव की. हो थंड घे थंड. तिच्या डोक्यावर बर्फ ठेव. चालू तिची नको वाजव. अरे वाजव गेला वाजव. उभी राहिली. बोल फिरवती. तुला दाखवू काय गोल फिरवून? काय करणार आहेस तू? इथं तुला बघायचं? हा. हात धर. सोड मला. सोड रे दाखव. झालं काय? अरे सांगताय ना आम्हाला का थांबवलंय तुम्ही आणि तुम्ही आहात तरी कोण रे? मावशी बोला ना. तू आम्हाला ओळखलं नाही. अरे खरंच तुम्हाला ओळखलं नाही बघ आम्ही. त्या बघ होय आम्ही कृष्णदेवाच्या सवंगडी आहोत. असं म्हणताय. होय. परंतु अरे साऱ्या गोपी गवळणीला असं एकाकी का थांबवलंय तुम्ही? मावशी बोल ना रे. तुम्ही आलात कुठे? होय. आणि जाणार कुठे? बघ आम्ही आलो गोकुळातून आणि जाणार मथुरेला. पण मावशी मथुरेचा रस्ता बंद आहे. अरे पण का बरं अचानक असा रस्ता बंद का आहे? देवांचा हुकूम आहे. असं म्हणताय. होय. अरे जर देवाचा हुकूम असेल तर तुमच्याकडे काही ना काहीतरी कायदा तर असेलच. मावशी होय. तुला काय आमच्याकडे? तुला काय हवं? होय मग आम्हाला कायदा तर ऐकायचा आहे बघ. ठीक आहे सांगतो. सांग तर मग. काय? माझी गाय राहिली तर राहणार. गाय राहिली राहणार? अरे गाय राहिली राहणार? मग कधी जा पावसाळी ये ना. लगेच जातो. लवकर ये. ए वाजव. मावशी बोला ना. तुला कायदा आहे का? होय आम्हाला कायदा ऐकायचा आहे बघ. सांगा तर मग. भगवयाचे नारे जाऊ नको तुम्हा दारी उभा वाटेव श्री हरी तुझ्या पोडील घागरी फिर परत ग मागारी जाऊ नको तू बाजारी फिर परत ग मागारी जाऊ नको तू बाजारी काम गवळ्याचे गारी जाऊ नको तू बाजारी काम गवळ्याचे गारी जाऊ नको तू बाजारी उभा वाटेवरती हरी तुझ्या पोरीला घागरी उभा वाटेवरती हरी तुझ्या पोरीला घागरी फिर परत ग मागारी
ऐकलंस का आमचा कायदा? होय, तुमचा तर आम्ही कायदा ऐकलेला आहे बघ. तुला असं करावं लागेल. अरे कसं करावं लागेल? देवाच्या हुकमानं देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं आणि तुमच्या कायद्यानं तुला इथं थोडा वेळ बसून यावं लागेल. असं म्हणताय. अगं राधा, हे बघ, भगवान श्रीकृष्णाच्या हुकमानं आणि या पेंड्या सुधारणाच्या कायद्यानं आपल्याला या ठिकाणी थांबावं लागते बघ. ठीक आहे मावशी, आम्ही बसून घेतो बघ. होय ना? अरे पेंड्या सुधामा, आम्ही या पिंपलाच्या पहाडी बसून घेतोय बघ. ठीक आहे. बाकडा, काय रे? काय रे? काय कवळणी बसले. डवलनी बसल्या? जाऊन जेवण सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? डवलनी बसल्या. अरे कुठे बसले? पिंपलाच्या पालाखाली डवलनी बसल्या. असा सांगितलं पाहिजे. बरोबर आहे. हा? चल लवकर. चल लवकर. हो बोला. अगं राधा, ही बघ, हा पेंडा सुदामा सुद्धा इथून निघून गेलाय आणि हीच खरी आपल्याला बाजाराला जायची संधी आहे बघ. चल मग मावशी जाऊया. मग चला तर. हॅलो, स्मित घोरपडे आणि सर्वेश घोरपडे यांकडून गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच खुशी आणि कृष्णा सतेश आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे बेंड्या, दिलेल्या कामगिरीचं काय? देवा, सांगितलं का माझा रुपया बंद आहे. गवळणी पिंपला पारी बसून ठेवला आहे. तुम्ही घ्या त्यांचा समाचार. ठीक आहे, ये तू. ठीक आहे देवा, येतो आम्ही. अगं राधा, उभी राहा. कोण आपण? मी कृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे असतात. मग कसं असं राधे? पायी पद्मा, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटेवरी हात ठेवून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे, तेच तर वेश करावा लागतो. सांगतो तुमच्या जन्मलीला. ऐक तर. ऐक सांगत राधे तुला ग माझ्या जन्माच्या या लीला. कंस दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला. ऐक सांगत राधे तुला ग माझ्या जन्माच्या या लीला. कंस दरबारी जन्म घेऊन वाढल गोकुळेला.
तुझे दिले होते मला ऐक सांगतो राज तुला ग माझ्या जन्माच्या या लीला कंस दरबारी जन्म घेऊन वाढल तो मुळेला ऐक सांगतो राज तुला ग माझ्या जन्माच्या या लीला कंस दरबारी जन्म घेऊन वाढल तो मुळेला राधे, पटलं का तो जन्म पुन्हा? होय देवा अगं पोरीनो हे खरं श्रीकृष्ण भगवान आहेत यांना आपण शरण घ्यायला पाहिजे स्वामी शरण आले आशीर्वाद आहे. राधे, तुला रजा नाही. 7व्या अवतारी तुम्हाला वचन दिले होते त्यात पूर्ण कर. ठीक आहे आतुराली ऐकण्यावी राधा तुझी मी कार्य बोल कान्हा
दूध आज फाऱ्या वाजल्या तरी अजून गौरीचा पत्ता नाही. कृष्णाने थोड्या दुधाचा नाश्ता केला नाही ना. थोड्या वेळ वाट पळवळ झालं. अक्रोय अक्रोय अजरा रसिक हो, आतापर्यंत झालेल्या आमच्या गणगौळणी